नमस्कार, इझी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। सर्वांना गणपतीच्या हार्दिक शुभेच्छा। आज आपण बनवणार आहोत गणपती बाप्पाच्या आवडीचे मोदक, ते पण चण्याच्या पिठाचे बेसन मोदक। चला तर मग बघूया कसे बनवले। झणझणीत आणि चवदार रेसिपी बघण्यासाठी इझी रेसिपी बाय वैशालीला सबस्क्राइब करा। सर्वात आधी आपण बेसनच्या मोदकाला किती साहित्य लागणार आहे ते बघूया। 250 ग्रॅम बेसन, त्याला 125 ग्रॅम, तुम्हाला आवडत असेल तर थोडी जास्त साखर आणि बरोबर 125 ग्रॅम तूप, म्हणजे चण्याच्या पिठाचे अर्धे तूप घ्यायचे। 50 ग्रॅम बारीक रवा आणि काजू, बदाम, वेलची। आता जाड बुडाचे भांडे घ्यायचे। मी पॅन घेतले, तुम्ही कढई घेतली तरी चालेल। छान गरम झाल्यावर त्यामध्ये 3 ते 4 चमचे तूप घालून घ्यायचे। तूप छान गरम झाल्यावर चण्याचे पीठ घालून घ्यायचे। आता पाव किलो चण्याचे पीठ आहे म्हणून मी सगळे घातले। तुम्ही जास्त असेल तर 3 ते 4 वेळा घेऊन भाजायचे। स्लो गॅसवर छान तुपामध्ये पीठ मिक्स करून भाजून घ्यायचे। चण्याचे पीठ भाजत असताना गॅस एकदम कमी ठेवायचा, म्हणजे आपले पीठ छान खरपूस भाजले जाते। पुन्हा 3 ते 4 चमचे तूप घालून पुन्हा पीठ आणि तूप छान मिक्स करत भाजून घ्यायचे। एकदम सर्व तूप घातले तर पिठाच्या गुठळ्या होऊन पीठ कच्चे राहण्याची शक्यता असते, म्हणून थोडे थोडे करून तूप पिठामध्ये घालून घ्यायचे असते। आता 2 चमचे तूप रवा भाजण्यासाठी ठेवून बाकी सर्व तूप पिठामध्ये घालून स्लो गॅसवर पुन्हा पीठ छान भाजून घ्यायचे। पीठ आता भाजत आलेले आहे, त्यामुळे पिठाचा मस्त असा सुगंध सर्व घरभर पसरला आहे। बघा पिठाचा पण कलर किती छान आलेला आहे, गोल्डन कलर आलेला आहे। स्लो गॅसवर पीठ भाजल्यामुळे पिठाला छान कलर येतो। पीठ भाजण्यासाठी 20 ते 25 मिनिटे लागली। बेसनचे पीठ काढून झाल्यावर पॅनमध्ये उरलेले सर्व तूप घालून छान रवा भाजून घ्यायचा। जाड रवा असेल तर मिक्सरला बारीक करून घ्यायचा, म्हणजे लाडूमध्ये छान लागतो। मस्त असा गोल्डन ब्राऊन रंगावर आपण रवा भाजून घेतला आहे। बघा पिठामध्ये टाकल्यावर कळत पण नाही, पिठाचा आणि रव्याचा कलर एकसारखा झालेला आहे। मस्त असा रवा भाजून घ्यायचा। आता आपण मिक्सरमध्ये साखर बारीक करून घ्यायची। साखरमध्ये सोलून घेतलेली वेलची टाकली आहे आणि साखर छान बारीक करून घ्यायची। साखर एकदम बारीक झालेली आहे। बारीक झालेली साखर पिठामध्ये टाकायची, म्हणजे तोंडामध्ये करकर येत नाही। तोंडामध्ये लाडू टाकतात छान विरघळतो, म्हणून बारीक साखर टाकायची। सर्व छान मिक्स करून घ्यायचे। पीठ आणि साखर एकदम चांगले मिक्स झाले पाहिजे असे मिक्स करून घ्यायचे। आता हे काजू बदामचे तुकडे मी कापून घेतले, ते पॅनमध्ये हलके गरम करून घ्यायचे, म्हणजे छान कुरकुरीत होतात। आता साच्याचे किती प्रकार बाजारात आले आहेत। मीडियम हा भिडाचा आहे आणि हा जर्मनचा आहे। हे मोल्ड कॅडबरी आणि जेलीचे मोदक बनवण्यासाठी आहे। मी मीडियम प्रकारचा साचा वापरणार आहे। भाजलेले काजू बदाम आता थोडेसे काढून ठेवून बाकी सर्व पिठामध्ये घालून घ्यायचे आणि पिठामध्ये काजू बदाम छान घालून छान पीठ असे मळून घ्यायचे। बघा मस्त असे आपले पीठ तयार झालेले आहे। आता साच्यामध्ये थोडेसे काजू बदाम टाकून पिठाचा चांगला दाबून गोळा करून साच्यामध्ये भरून घ्यायचा। आपले तुपाचे, साखरेचे आणि पिठाचे प्रमाण व्यवस्थित झालेत, म्हणून आपले पीठ पण मस्त तयार झाले आहेत। साच्यामध्ये छान असे पीठ दाबून भरून घ्यायचे, म्हणजे आपले मोदक पण मस्त होतात। सर्व पीठ भरून झाल्यावर साचा बंद करून छान आतमध्ये पीठ घालून दाबून भरायचे, म्हणजे मोदक आपले छान घट्ट बसतात। चांगला दाबून भरल्यावर सर्व बाजूचे पीठ काढून घेऊन मस्त असा साचा खोलून घ्यायचा। वाह, किती छान मोदक तयार झालेत। बघा झालेत की नाही।
मस्त दिसणारे आणि कळ्या पण किती छान पडले आहेत बघा। झटपट तयार होतात हे बेसनचे मोदक। मस्त असे छान रेखीव मोदक तयार झालेले आहेत। अशा प्रकारेच सर्व मोदक आपण बनवून घेणार आहोत। पटापट तयार होणारे हे मोदक तुम्ही या गणपतीला नक्की बनवा आणि कसे झालेत हे कमेंट करून सांगा। बघा आपल्या पाव किलो पिठामध्ये 21 मोदक आणि उरलेल्या पिठाचे मी लाडू पण बनवलेत। बघा पीठ पण एकदम मस्त झाल्यामुळे लाडू पण छान गोल गरगरीत झालेले आहेत। कुठे बसत नाहीत किंवा वाकडे तिकडे होत नाहीत। मोदक पण मस्त झालेत आणि लाडू पण। हे बेसनचे लाडू आणि मोदक महिनाभर मस्त टिकतात। मग या गणपतीला नक्की असे बेसनचे मोदक किंवा लाडू बनवा आणि कसे झाले हे कमेंट करून सांगा। आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा। पुन्हा भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन। धन्यवाद।